नर्मदे हार. आता आपण ऑलमोस्ट सूरजकुंडला पोचलोय. एक अर्धा किलोमीटर पण नाही, 200-300 मीटरवर असेल सूरजकुंड. मस्त नाला होता, नहर होती त्याच्या बाजूने. मग शेतातून असा मार्ग काढत आपण सूरजकुंडला आलेलो आहोत. एक मला वाटतं 5 मिनिटं. अखंड काहीतरी धून चालू आहे कुठेतरी, की पुराण चालू आहे माहीत नाही. आवाज येतोय. नर्मदे हर. या बाजूनेच होते आवाज. श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बांबूचं वन खूप छान दिसतं दिसायला. हे बघा, उजव्या बाजूला बहुतेक सूरजकुंड ना. हा, आणि हा दुसरा मार्ग वाटतं. डांबरी रोड आहे बहुतेक ना. नक्की श्रीयावर रामचंद्र की जय. पुढे जायचंय का सूरजकुंडला? इथे हनुमान चालीसा लिहिलेली आहे. यहाँ पे ही है ना. बघा सगळे हनुमान चालीसा इथे बोर्डावर म्हणजे फलक लावलेले हनुमान चालीसा. आश्रम प्रणोता श्री श्री 1008 परम श्रेद्रेय ब्रह्मलीन श्री भारती महाराज जी. सूर्यकुंड धाम. आवाज डबल येतोय कारण तिकडे पण मला वाटतं एक स्पीकर असेल. इकडे हे लावलेले आहेत नर्मदे हर. आणि इकडे शौचालयाची व्यवस्था आहे बघा. आणि गेट बघा किती भव्य बनवलाय. आणि बघा गदा, बजरंग बलीची गदा बघा किती मोठी गदा आहे. नर्मदे हर. जर तू तिकडे उभी जा जवळ, तिथे गदेच्या जवळ. हे बघा केवढी मोठी गदा आहे. सुंदर. नर्मदे हर. जय श्री राम. जय बजरंग बली. जय श्री राम. बहुतेक बाल भोग आसन. हाँ आसन नहीं लेना है. आसन बन गए. हे बघा मैया बन चुकी है. हाँ मग जेवायचं आता. बन चुके थोड़ी प्रसादी ले लेंगे जब तक अपन सूर्यकुंड का दर्शन कर ले, जब तक वो तैयारी होती है. हाँ सुन दो बराबर. आसन तो अंदर लेना पड़ेगा. इधर इधर महाराज आगे वहां से चालेल ना. बालमुखच्या जागी ते करूया. नहीं है ना इसलिए ले लेते हैं. ये तो इसके लिए रुकते नहीं. बराबर बराबर. उन्होंने कहा बन गई है. बराबर. हाँ व्यवस्था बहुत. नर्मदे हर मैया. आणि वटवृक्ष बघा किती सुंदर आहे.
सूर्यभगवानाचं मंदिर. शिव मंदिर, इथे दुर्गा मंदिर आहे. नर्मदे हर शिवलिंग बघा. इथे उजव्या बाजूला सूर्यकुंड आहे. नर्मदे हर मैया. खाली हाथ चल रहा है, चलाता ही नहीं, ऐसा लग रहा है कि नहीं. अभी देखो ये बैग है ना, ऐसा पकड़ तो सीधा चलता हूँ. अभी वो बागा के जैसा चल रहा हूँ. नहीं होता है चलने को, एक सच है. बैग लेके ना बहुत फटफट से चलने को. वो आदत हो गई है ना. बैग उतार देना तो इधर उधर ऐसे डोलना. बैग नहीं है तो ऐसा क्या लग रहा है, अटपटाक लग रहा है ना. डोल हाँ डोल डाल. वो वजन उठा के चलने का संभाल के चलता है. बराबर. हाँ हाँ. सच है. नर्मदे हर. एक चीज मैंने देखी, जब मेरी तबीयत अच्छी नहीं थी और बैग लेके चल रहे थे ना, उस दिन तो मानो मैया जी ने हाथ में मेरी बैग उठा ली थी. मेरे को बैग का वजन ही नहीं, एक कण भर का नहीं था. वो क्या है, फोटो खींचने के लिए मना है. हो मैया की जय हो माते. हे बघा मैयाचं दर्शन. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. भैया वो हाईवे क्रॉस करके गया ना भैया. यहाँ भैया दो हिस्से में हो गई है. हाँ बीच में खेती हो रही है फर्स्ट क्लास. एका मैयाचं दर्शन घ्या. इधर भी मिल गया. नर्मदे हर. वाह माते वाह. चलेगा. नर्मदे हर. भैया का ये कारोबार क्या कुंडन लेवल है क्या, कुंडन इसलिए इसको बोलते सूर्यकुंड. ऐसा कुछ है क्या महाराज जी? ओ महाराज, सूर्यकुंड कौन सा है? यही है, यही सूरज कुंड. हाँ दब गया. अच्छा, वो मतलब वो पूरा बाढ़ की वजह से वो अंदर चला गया कुंड. तपश्चर्या. वो चीज अंदर दब गई मिट्टी में और ये मैया दो तरफ से बढ़ गई है. अच्छा. आप मंदिर देखेंगे, हाँ वहाँ जो हनुमान जी का मंदिर मिलेगा आपको. हाँ. बस उनकी प्रसिद्धि है कि आप जितने टाइम उनको समय के अनुसार देखेंगे, उनके अलग अलग स्वरूप मिलेंगे. अच्छा, कौन सा जो अभी जो हनुमान जी का मंदिर है ना, अभी जस्ट जाते जाते लगे क्या पहला वाला, जो यही जो महाकाली माता का भी मंदिर है. जो 3-4 जो मेन प्रांगण है ना, हाँ हाँ हाँ. और किसी आइडिया ले लेना, हाँ हाँ हाँ. वही बता देंगे आपको. अच्छा, यहाँ पे बैठ के देखेंगे तो स्वरूप अलग अलग दिखता है. वहाँ पे बजरंगबली का स्वरूप अलग अलग की बाल फिर ऐसे. अच्छा. वृद्ध फिर ऐसा. बहुत छोटे में आए थे तो इसीलिए मतलब वो दर्शन दिन भर बैठे थे उस बार. हाँ हाँ. बहुत छोटे का टाइम है इसीलिए बहुत अच्छे से याद नहीं है, समय ऐसा मिल नहीं पाता. मतलब अभी जो जाएंगे तो महाकाली का मंदिर है वहाँ पे कि बड़ा मंदिर है वहाँ पे? यहाँ पे बड़ा मंदिर है, शायद लेफ्ट में है. मुझे जैसा याद मतलब जाते जाते जो पहला लगेगा वो. इसलिए पूछ रहा ना, कहना वो हनुमान जी का मंदिर वो वाला. अच्छा अच्छा. मित्रांनो हे बघा, हे सूरज कुंड आहे इकडे नर्मदे हर. अरे मैया ही है ना, ये नर्मदा मैया ही है ना. यहाँ क्या होता है, जगह सकरी है ना. हाँ. ये देखो ये पूरा फिसल रहा है. अच्छा अच्छा. हाँ हम आए थे तब तो और अच्छी थोड़ी ठीक ही थी नहाने की व्यवस्था. बराबर. अभी ये थोड़ा मतलब पहले सूरज कुंड यहाँ पे ही था, अब अपन ने पता नहीं अभी कहते हैं गए कि थे. यहीं था. अच्छा, सूरज कुंड इकडेच होता. एक्चुअल लोकेशन ये जो एरिया है ना, हाँ हाँ यहीं कहीं है. हाँ. इतना पता है क्योंकि बहुत इकडे सूर्य देवतांनी तपश्चर्या केली होती, त्यांची तपस्थली आहे. आणि इकडेच आहे, फक्त ते कसं पूर वगैरे आला त्याच्यामध्ये हे सगळं माती वगैरे त्याच्यामध्ये गेल्यामुळे ते ॲक्च्युअल कुठे माहीत नाही, पण इकडेच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर आपण दर्शन करू. छान असे इथे बघा पताका वगैरे लागलेले आहे. आणि इकडे कुठलं तरी हनुमानाचं मंदिर आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तिकडे बसलात तर हनुमानांची बरीच रूपं तुम्हाला बघायला मिळतात. बालरूप, वृद्धरूप आणि बाकीचं जे म्हणजे. आता बघू आपण तिकडे जाऊन बसूया थोडा वेळ, पण तेव्हा मला वाटत नाही मला कॅमेरा ऑन करायला मिळेल, त्यामुळे ते तर तुम्हाला मी दाखवू शकणार नाही. पण मी नक्की बघीन, माझा अनुभव तुम्हाला नक्की सांगेन. नर्मदे हर, कारण तिथे ऑलरेडी फोटो वगैरेसाठी नाही सांगितलेला.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि हे बघा पाया पडायला आलं नाही तिकडेच वरती बसलेत. चला आपण तरी पाया पडू. नर्मदे हर. बजरंगबलीचं हे मंदिर होतं. इकडे अजून मंदिर आहेत. श्रीकृष्णाचं मंदिर आहे इकडे. राधाकृष्ण. नर्मदे हर. राधे राधे. जय श्री कृष्ण. सूर्य मंदिर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. बघा छान अशी राधाकृष्णांची मूर्ती आणि बालगोपाल आहे तिकडे. नर्मदा मंदिर आहे इकडे पण त्याला लॉक लावलेला आहे त्यामुळे बाहेरून दर्शन घेऊया. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. चला आपलं दर्शन झालेलं आहे. आज बहुतेक भोजन प्रसाद इकडेच करायचे आहे. आणि हा परिसर बघ किती सुंदर आहे. आश्रम पण खूप छान आहे. सगळी व्यवस्था आहे आश्रमात. छान आश्रम आहे आणि मेंटेन केलेला आश्रम आहे.